फ्रेंड वर्षा पाटीलच्या ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आता मी कामावरून निघाली, आज मी चालली माझ्या धीराच्या घरी। तो फिर बहुत हे हो जात आहे। मी कामावरून आता चालली घरी, माझा भाऊ एक तो सोडतोय मला। आता चला मी जाऊन भेटते तुम्हाला। आता मी पोहोचली, जाते वरती। जाऊन मम्मीची बसलेली आहे मम्मी। दे काढलं मी। मी आणि माझ्या बायकोनी सर्वांना आमंत्रण केलंय। गप आई जेवतात ते आता पहिले। मम्मा अंशू तुला कपडे नसतात ना कुठं पण गेलं तरी? हे मस्त आहे काठीवालं। वजडी नको लागतं ते ग्लास बनवले महत्वाचे। खा मटण तेच खा। दर ग आईंना वजडी नको, ते म्हणतात मला सर्व जास्त झालंय। अजून आपण कोणाच्या घरी आलोय रे? काकीचा? काकाचं घर चेंज झालं का? अंशू एक लिमिट असते अंशू कुठल्या गोष्टीची पण। दाखवते तुम्हाला मी काय काय बनवलंय। काय रे अंशू? मटण तू 12 महिनेच काय काय पीत राहतो। तू तिकडे जा मम्मीला हे कर। दादा आम्ही जेवू, तुम्ही जा। अरे तुम्हाला जाऊ ना। आता त्यांचं जेवण झालं, मग आम्ही जेवायला बसलो। त्याच्यानंतर मग त्यांचं जेवण होतं तर मग आई बोलतात तुम्ही पण बसून घ्या, तुम्ही पण बसून घ्या। मग आम्ही जेवायला बसलो। वजडी बनवली होती, त्याच्यानंतर मटणचं कालवण होतं, मच्छी होती। त्याच्यानंतर अंशूचं नाटक चालू झालं। दादांचं मसाजर होतं, त्याने तो मग आईंचे पायांना करत होता ना, आई गप्पा मारत होता। मग आम्ही किती मस्त गप्पा मारत होतो। आणि अंशू ऐकतच नाही, अंशूला नाही बोललं तरी अंशू नाही मम्मी ते हे मम्मी ते माझ्याकडे पण तुझी इच्छा नाही बेटा तुला पुढे जावं? खरं सांग मला। मग तू असं मग दादा त्याला सांगत होते का अभ्यास करत जा। अंशू बघा कसा चिडत होता, मी वरडत होती तर। मग त्याच्यानंतर आम्हाला घरी यायचं होतं, त्याची काकी त्याला तयारी करत होती। मला सगळं मेनू मध्ये काय आवडलं? तो मला रिक्षावाला बोला तू रिटर्न जा, पण तरी मी बोले नको, मला पोराने लय प्रेमाने बोलवले। वहिनी मला जायचंय। मी आणणार होतो, मी आईस्क्रीम आणणार होतो, पण आपण फिश केली आहे ना म्हणून मी आईस्क्रीम कॅन्सल केली। नाही बाबा एवढं थंडीची आईस्क्रीम कोण खाईल? आवडली नाही वाम मला पण आवडली, वाम मस्त लागत होती, एकदम मऊ आणि एकदम मस्त शिज केली। अगं ती लई चांगली आहे। आणि मम्मा ती मच्छी लई चांगली आहे। तिचा नवरा बेवडा हिला घेऊन गेलो होतो एकदा। काय करू का माझा नवरा बेवडा? तिचा नवरा त्या दिवशी मच्छी नाही का घेतली? मला वाटलं ना मम्मी आता तुमच्या डोक्यामध्ये पडले, पैसे पण कमी घ्यायचे माझे। खूप छान वाटतं पप्पा कान बेटे ते खाली ठेवू ना। मला काही मी त्याचं नावच नाही घेत। जाऊ दे, घेऊन दे, तुला काय घेणं नाही। अरे पण काय घेत जाऊ दे, काय नाही। मागे लागून 2 दिवस ते मी आज येणार आहे, आता सोमवारी पोहोचून द्यायला तेव्हा माझ्या तिकडे लय गोळ्या येतात गुडघ्याला। कधी सेलपत संपले ना तुमचे 36 रुपये वाचवेल। आमचे शेअर संपल्यावर 36 रुपये कसं वाचले? त्याच्यामध्ये वायर आहे, म्हणजे काय करेल? चार्जिंग करा नाही तो। आपण बिना सेलचं चालू शकतो। बेटा तुला चतुर आहे ना काका। मग त्याच्यानंतर आम्ही घरी यायला निघालो। आम्ही ओला वगैरे बुक केली होती
आणि आईने घातलेलं जॅकेट दादांनीच आईंना आणलं होतं. तर मला मग आईने घालून पण घेतलं. आईंना खूप आवडलं आणि आम्हाला पण सर्वांना खूप आवडलं. मग ते आम्हाला खालपर्यंत सोडवायला आलते. आम्ही घरी आलो. आज आम्हाला दादांच्या घरी जेवण होतं. म्हणजे असं सहज ठेवलं होतं त्यांनी. बोलले आपण सर्वजण येऊ आणि आज जेव पण इथं आले नाही. मग घरी येऊन आता जेवले कारण की डब्बा पाठवला होता यांच्यासाठी. मग आता जेवले ना. आई पण आत्ता गेल्या. आईंना आता 12-12:30 होतील घरी पोचता. आता अंशू बाकी आहे. आता चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.